हम मेहनत कश इस दुनिया से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक बाग नहीं एक खेत नहीं हम सारी दुनिया मांगेंगे, एक बाग नहीं एक खेत नहीं हम सारी दुनिया मांगेंगे। हम मेहनत कश इस दुनिया से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक बाग नहीं एक खेत नहीं हम सारी दुनिया। नमस्कार, भारत में आप सभी का स्वागत है। फ्रेंड्स, इस वीडियो में हम बात करेंगे मीरा भाईंदर नगर पथ विक्रेता चुनाव में आजाद हॉकर्स यूनियन का पैनल को फेरी वालों का सैलाबी समर्थन मिल रहा है। जी हाँ फ्रेंड्स, मीरा भाईंदर में फेरी वालों के हक के लिए क्रांति की लड़ाई लड़ने वाले आजाद हॉकर्स यूनियन के एक से बढ़कर एक उम्मीदवारों ने इसमें भाग लिया है। आइए जानते हैं कौन कौन से हैं उम्मीदवार। यह है महेश सुभाष चंद्र जायसवाल। फेरी वालों के लिए 1 महीने की जेल काटी, लेकिन पूर्व तानाशाह विधायक की गुलामी नहीं कबूल की। और यह है राजू भानुदास काले। पिछले 5 वर्षों से टाउन वेडिंग कमेटी के सदस्य हैं, पेशे से फेरी वाले व पत्रकार भी हैं। और ये है विजय गुप्ता। भाईंदर पश्चिम के चाणक्य कहे जाते हैं। इनके मधुर व्यवहार से फेरी वालों का भविष्य उज्जवल है। उत्तन गाँव की आयरा लियो मंडवीधर का आशीर्वाद हमेशा फेरी वालों को मिलता है। मीरा रोड की छाया खाड़े जी एक दबंग महिला है, 5 वर्षों से कमेटी में है, कई साल से फेरी वालों के हक की लड़ाई में सक्रिय हैं। लक्ष्मण मुंजेकर हमेशा शांत व सक्रिय रह करके फेरी वालों के लिए लड़ते रहते हैं। आइए देखते हैं आजाद हॉकर्स यूनियन के युवा नेता जयशंकर सिंह ने इस चुनाव को लेकर के क्या कहा है। नमस्कार, जय महाराष्ट्र। आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिला आहे त्या आदेशाच्या नंतर नगरपथ विक्रेता समिती सदस्याच्या निवडणुकी आगामी 30 मेला होणार आहे। यामध्ये आझाद हॉकर्स युनियनचा एक पॅनल तयार केला गेला आहे, ज्यामध्ये फेरीवाले आणि सर्वश्रेष्ठ फक्त फेरीवाले म्हणून जे त्यांचे नेते आहेत ते पण फेरी। आझाद हॉकर्स संदर्भात मी एवढं बोलू इच्छितो की गेल्या 16 वर्षापासून आम्ही सुप्रीम कोर्टात लढत आहोत। मीरा रोड मीरा भाईंदरमध्ये ज्यावेळी पोलिसांचे एक अधिकारी आदरणीय राजेंद्र मोहितीची दांडका घेऊन फेरीवाल्यांना चोपत होते, त्यांच्या विरोधात मीरा भाईंदरचा एकही नेता, कारण की ते पोलीस होते आणि त्यांना काहीही करण्याचा अधिकार होता, सर्वप्रथम आझाद हॉकर्स युनियनने नवघर पोलीस स्टेशनला एक मोर्चा काढून हे दाखवला की आम्ही पण माणूस आहोत, तुमचा दांडकाला घाबरणारे लोक नाही। त्या दिवसाच्या नंतर तिथे पोलिसांचा जे तानाशाही होती, सर्व पोलिसांची नाही काही लोकांची जी तानाशाही होती ती बंद झाली आणि फेरीवाले आपला स्वयंरोजगार करायला लागले। त्यानंतर सेक्टर 1, 2, 3 कायदा 2014 काढून एकदम गुंडागर्दी करून तिकडचे जे माजी आमदार होते, नाव घेण्याचं काय तेच नाही, त्या लोकांनी सर्व 175 फेरीवाल्यांना त्यांचा धंदा नासधूस केला। फक्त आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी फेरीवाल्यांना रोजगार करण्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना चालू केली, पण इथे अस्थानी लोक गुंडागर्दी करून तिथे फेरीवाला बसायचा नाही, मी मालक आहे, मला हप्ते पाहिजे, चालतो, सर्व विषय घेऊन त्याचा विरोधात आझाद हॉकर्स युनियन त्याचा विरोध करते। या 5 मिनिटात मी तुम्हाला सांगतो की आपलं जे पॅनल आहे त्यामध्ये सर्व फेरीवाले जे टाउन वेंडिंग कमिटी म्हणजे नगरपथ विक्रेता समितीमध्ये जाऊन फेरीवाल्यांचा विषयी लढणारे लोक आहेत। त्यामध्ये आपले महेश सुभाषचंद्र जायसवाल जे 1 महिना ठाण्यात तुरुंगात फक्त यासाठी होते की त्यांनी फेरीवाल्यांचा संदर्भात आवाज उचलले आणि त्यांचा सपोर्टमध्ये ते बोलले। त्यानंतर विजय जवाहरलाल गुप्ता जे भाईंदरचे आहेत ते सुद्धा फेरीवाल्यांचा सोबत लढतात आणि त्यांचा पण धंदा आहे। आमचे जे अल्पसंख्याक उमेदवार आहेत, आमची मावशी आयडा लिओ मांडवीघर, आपल्या स्थानिक कोली समाजाची आपली मावशी,
त्यांचा पण धंदा आहे माशा विकण्याचा. ते एकदम फेरीवाला म्हणजे जीवलग एकदम उभे राहतात. आमचे जे अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत राजू भानुदास काले गेल्या 5 वर्षी टाउन वेंडिंग कमिटीमध्ये बसून फेरीवाल्यांचा सपोर्टमध्ये ते लढत होते. त्यानंतर आम्ही छायाविलास खाडे जी आमची मीरा रोडची माशी विक्रेती आमची बहीण आहे ते आपली उमेदवार आहे. त्यानंतर लक्ष्मण दामोदर मुंजेवार. लक्ष्मण दामोदर मुंजेवार हे सेक्टर 1-2ला कपड्याचा धंदा करतात आणि ते हे आपले जे 6 उमेदवार आहेत महेश जयस्वाल, विजय गुप्ता, लक्ष्मण मुंजेवार, राजू काले, छाया खाडे आणि माइंडा लिओ मांडवीकर हे 6 ते म्हणजे लीडर नाहीत. ते फक्त फेरीवाले आहेत आणि भविष्यात त्यांना फेरीवाल्यांच्या संदर्भात एक मागणी करायची आहे कमिटीमधून. त्यांचा विकास कार्य करायचं आहे. म्हणून आझाद हॉकर्स युनियनना के जेवढे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणायची जबाबदारी मीरा भाईंदरच्या सर्व फेरीवाल्यांची आहे. आणि आझाद हॉकर्स युनियनची जी मागणी आहे 2014चा कायद्याचं पालन करा. 2 फेरीवाल्यांना हॉकर झोन नॉन हॉकर झोन बनवून द्या. 3 जिथे फेरीवाले बाजारात बसतात तिथे त्यांना शौचालय आणि पाण्याची व्यवस्था करावी. 4 2014 कायदा लागू करून फेरीवाल्यांना लायसन्स म्हणजे वेंडिंग प्रमाणपत्र देण्यात यावे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत ज्या लोकांनी लोन घेतलं आहे त्यांना आणि 8,500 ज्यांचा सर्वे झाला आहे त्यांना हॉकर झोनमध्ये बसायची परवानगी द्यावी. त्यानंतर जेवढे 5 वर्षाच्या नंतर किंवा 10 वर्षाच्या नंतर परत सर्वेचा प्रोव्हिजन आहे. तर बाकीचे उरलेले फेरीवाल्यांचा सर्वे झालाच पाहिजे आणि लवकरात लवकर कमिटी निर्माण करून नगर समितीची कमिटी निर्माण करून त्यांना न्याय द्यावा आणि फेरीवाल्यांना त्यांना स्वयंरोजगार करण्याची परवानगी देण्यात यावे. जय महाराष्ट्र. नमस्ते सर जी, मीरा भाईंदर महानगर पालिका के फेरी वालों की जो अभी वोटिंग हो रही है तो हमारे सभी फेरी वालों से मैं निवेदन करता हूँ कि हमारे आज़ाद हॉकर्स हमारे जयसिंह जी आए हैं, हमारे जयसवाल जी हैं और हमारे विजय गुप्ता जी हैं और हमारे राजू पाले जी भी हैं और हमारी महिला मंडल भी है और हमारे अकबर मालिन भी है. इन सभी को राजू भाई की तरफ से स्पेशल आपसे फेरी वालों से फरियाद है, निवेदन है कि इन्हें ज़्यादा से ज़्यादा मतदान देके इन्हें विजय दिलाइए. ये वो उम्मीदवार हैं जो आपके हर संकट के आपका साथ देंगे. इनको पैसे से कोई लेना देना नहीं, आपकी सुविधा आपका हक आपको मिलना चाहिए. ये हमारे आज़ाद हॉकर्स के जो शंकर जी आए हैं मैं उनका दिल से धन्यवाद देता हूँ कि आज उन्होंने फेरी संगठन को इतना संभाला और आज भी आपके साथ खड़े हैं और आगे भी इन्हें आप विजय बनाकर इन्हें अच्छे मतों से विजय बनाकर इनके साथ में खड़े रहिए और आप हमेशा इनका साथ दीजिए. आपके हर तकलीफ हो, कुछ भी समस्या हो फेरी वालों की, जयशंकर जी और आज़ाद हॉकर्स आपके साथ खड़ा रहेगा. तो धन्यवाद. मधु.